सो व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. तर ही अशी दिसते कोकणातली सकाळ. रिमझिम पाऊस जो आता थांबलाय बट सकाळपर्यंत होता, ज्याच्यामुळे ओला सडा पडलाय पूर्ण अंगणात. आणि किती ती हिरवळ आहे, म्हणजे तासन तास बघितलं ना तरी थकणार नाही. अँड आय नो की मी ती काय भारी दिसत नाहीये, म्हणजे उठल्या उठल्या सायनसचा त्रास एक तास सुरू होता आणि त्यात पाणी भरायचं काम केलंय. सो तात्पुरतं तरी हे असंच दिसते. थोडंसं आता अंघोळ करून आल्यावरती दृश्य चेंज होईल, कारण की काही कपडे ना आउटफिट सगळं चेंज केलंय. आणि जोपर्यंत पप्पा येत नाही तोपर्यंत खाणार नाही. सो इतके सगळं उठून मी काय करू, म्हणजे आता नुकते 8 वाजलेत. तर गावी कधी आलो नाही तर घराच्या आजूबाजूलाच एक्सप्लोअर करू, कारण की असं बोलतात गावची पोरं आणि मुंबईची ढोरं. आणि मुंबईची पोरं काही करतील तरी इट वुड बी लाईक ओ हे नव्हतं केलं पाहिजे. आणि इट्स द फर्स्ट टाइम, सो आय एम बेटर की नाही केलेलंच बरं. नेक्स्ट टाइम येईन तेव्हा मस्ती दाखवेन. पण आता ठीक आहे. द गुड थिंग इज की ॲक्युप्रेशर भेटतंय, मुंबईला नसतं. आणि सिमेंटचा रस्ता आहे हा, विच इज ऑल द मोर गुड. आणि प्रत्येक घराला ना मागची बाजू असते, म्हणजे मागच्या दारातून स्नीक करू शकतो तुम्ही आत. पण इकडे तर मला दिसत नाहीये. मे बी हा तिकडे, बट ते ना बांबू झाडाची काटे टाकून बंद केले. आणि ते आमचं घर आणि आमच्यावरती घर आहे ते लिंक्ड आहे. तर आमच्या मागच्या बाजूला कोण घुसलं तर ते दुसऱ्यांच्या पण मागच्या बाजूला घुसू शकतो. मे बी दॅट्स द रिझन हे बंद केलं. आणि मग ही आम्ही बाप्पाची सगळी तयारी केली, म्हणजे जे लागेल नाही लागेल सगळं सामान लावून सजवून ठेवलं. पण हे डेकोरेशन ना तेव्हाच चांगलं दिसेल जेव्हा आमचा बाप्पा इकडे बसलेला असेल. सो दॅट बिंग सेड, चला बाप्पा घेऊन येऊया. चला माईक घ्यायचं विसरलं. तर कोणत्या तरी ना लांब गावात ना ह्या लोकांनी ऑर्डर दिलेली बाप्पाची. तर का कशासाठी इतक्या लांब ह्याच्यातलं मला काही माहिती नाही. बट आता जे तुम्ही पुढे ऐकणार आहात दॅट इज प्युअर कोकण. म्हणजे इकडे असा बाप्पा आणला जातो आणि असं दृश्य आहे. तर मी चुप बसणार आहे आणि तुम्हाला दाखवते की कोकणात बाप्पा कसा आणला जातो. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल पण की हाय आमचं क्यूटचा लिटिल बाप्पा, म्हणजे खूपच छोटूसा बाप्पा आहे आमचा. आणि ह्याला आता आम्ही घेऊन जातो आमच्या घरी. तो बाप्पा घेऊन तर सगळ्यांना गाडीत बसवून उरलेल्या सामन्याची यादी घेऊन मी, बाबा आणि तात्या आम्ही आलो चिपळूण मार्केटमध्ये. सो असं दिसतं चिपळूण मार्केट आज गणपती असून सुद्धा चालू होतं ते. आणि सगळं सामान घेऊन आता आम्ही चाललोय घरी. आणि हा दिसतोय असं आमचं सुंदर असं बाप्पा, एकदम नजर लागेल असं छोटूस आहे की नाही. इतक्या मंचमध्ये गणपती बाप्पा मोरया. आणि सगळ्यात आधी स्थापना झाल्यावरती दुर्वा, तेलडीची फुलं आणि छोटंसं येल्लो कलरचं फुल गावी भेटतं. ते जर मला भेटलं तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन. आणि गोंडा हे सगळं देवबाप्पाला अर्पण करून त्याची छान अशी पूजा करून मग होतो तुमचा बाप्पा सेटल. ही अशी छोटीशी पूजा करून आता जाऊया बाहेर. आणि ह्याच्यानंतर आता खायला बसणार, कारण की बाप्पा बसेपर्यंतच 12 वाजले. पण बाप्पाला बघायचं इतकं मन आहे की मी सारखं सारखं इकडे जाते. तुम्हाला आता एंटायर डेकोरेशन सोबत दाखवते. आता दिसतंय का नाही खुलून आली आहे रूम. बाप्पाचं प्रेझेन्स वॉज समथिंग विच वॉज मिसिंग इन दिस. त्याच्यानंतर मला भेटली गोगलगाय, विच इज ऑल्सो कॉल्ड एज स्नेल. थोडीशी घाबरलेली पण रिकामी होती.
आणि मी सकाळी ना इकडे एक दुसरी गोगलगाय ना ठेवून गेलेली, म्हणजे ना ठेवून गेलेली, ती तिकडे होती, ती मी काढून बाहेर ठेवलेलं. आता मला माहिती नाही ती कुठे गेली. आणि मग ते झाल्यानंतर मी घेतलं चपात्या बनवायला, चपात्या, मोदक आणि हे सगळं करून, आणि ते पण नवीन कपड्यांमध्ये, युजली तर नाही करत. हे आमच्या पप्पाचं ताट, 21 मोदक, 2 भाज्या, दही, वरण, भात सगळं राखून फायनली आत्ता आमच्या जेवणाची वेळ येईल. सो दिस इज हाऊ माय प्लेट लुक्स लाईक. आणि त्याच्यानंतर मी झोपले. उकडीचे मोदक खाल्ल्यानंतर कोणाला झोप येणार नाही, आय डोंट नो. आणि हे झाल्यानंतर आता आपण जाणार वाडीत गणपती बाप्पा बघायला, कारण मला खूप झोप आलेली. मग ठीक आहे, कारण की पहिल्यांदा आली आणि सगळ्यांशी भेटायचं पण आहे, लोकांना माहिती पण पडलं पाहिजे ना की शची तर आहे सुहास त्यांचा बाप्पा. आणि ही इकडे जी उभी आहे ना, ती ॲक्च्युली माझी पणजी लागते, जे मला माहिती नव्हतं. आणि मग ह्या घरात फक्त आजी आजोबा आणि पणजी तिघच राहतात. हे झाल्यानंतर आपण जातोय पर्याच्या पलीकडच्या घरात, विच इज टेक्निकली माझी मधली आजी. आणि हे हा त्यांचं गोडवाला बाप्पा. आणि ह्यांच्या घरातच व्ह्यू इज लाईक नदी वाहते आहे, समोर कोकण आहे, गाव आहे, एव्हरीथिंग इज व्हेरी नाईस. आणि हे आहे खालचं घर जिथे गौरी येते. आणि चला आता आपली आरती करूया. आमच्या घरातली आरती पार पाडल्यानंतर आलो आम्ही तात्यांच्या घरी, त्यांची आरती करून. आणि हाय त्यांचं क्यूट हा बाप्पा. आणि इकडून आता आपण जातोय आपल्या घरी, कारण की मी तर इतक्या वाड्यातली घरं फिरणार नाहीये. सो मी घरी आली आणि इकडे दिसले मला यांची म्याव. तात्यांच्याच घरातली म्याव आहे, पण तिकडे आरती होती म्हणून हिला काढले बाहेर. आणि ही खूप शाय आहे आणि ही कोणाकडे येत नाही, पण खूप मस्तीखोर आहे. मी फायनली जेवण झाल्यानंतर हा असं आमचा बाप्पा दिसतो. असं वाटतंय की हा खूप थकलाय, विच इज ट्रू, कारण की काय ट्रॅव्हल केलंय त्यांनी आमच्यासोबत. तर दॅट इज इट. आजचा दिवस संपलेला आहे, दुसरा दिवस उजाडलाय. मग तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नका करू, कारण की उद्या आमच्या बाप्पाचा निरोप घ्यायची वेळ आहे.